तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे। तर तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे की आता हिरवा वाटाण्याचा सीजन आहे आणि बाजारात भरपूर मोठ्या प्रमाणात हिरवे वाटाणे आलेत। तर आज आपण अशीच एक हिरवा वाटाण्याची रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे शाही मटार पनीर मसाला। तर चला, ह्या शाही मटार पनीर मसाल्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतंय ते आपण एकदा बघून घेऊया। एक मोठा कांदा, 2 टोमॅटो, 1 वाटी हिरवे वाटाणे, 20 ते 25 काजू, 2 चमचे धणे, आलं 2 इंच आणि लसूण 10 ते 15 पाकळ्या। पनीर घेतलंय 350 ग्रॅम, 4 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 काश्मीरी मिरच्या, 3 हिरवी छोटी वेलची, 1 मोठी वेलची, 10 ते 12 काळी मिरी, लवंग 3 ते 4, 1 चक्री फूल, 2 काड्या दालचिनी, 2 तेजपत्ता, 1 चमचा बडीशेप आणि कोथिंबीर। आता आपण इथे गॅस पेटवून घ्यायचा आहे। तर आता इथे आपलं पातेलं तापलंय, आपण ह्याच्यामध्ये तूप टाकून घेऊया। खरं तर नॉर्मली सगळेच तेल टाकतात, पण मी इथे मला आवडतं म्हणून मी इथे गाईचं तूप टाकते। मी इथे थोडंसं जिरं टाकून घेते, त्यानंतर कांदा टाकून घेते, टोमॅटो टाकून घेते। कांदा आणि टोमॅटो हे दोघं पण मी उभे उभे कापून घेतले, कारण आपल्याला हे आता दळूनच घ्यायचे, त्यामुळे मी हे दोन्ही पण उभे कापून घेते। लसूण टाकते, हिरव्या मिरच्या टाकून घेते, आपण जी लाल काश्मीरी मिरची घेतली होती ती तोडून टाकते इथे। इथे आलं कापून टाकते मी, काजू टाकून घेते, पण कोथिंबीर घेतली होती त्यातली अर्धी कोथिंबीर मी इथे परतवायला टाकून घेते। बडीशेप सुद्धा इथे आपण टाकून घ्यायची आहे, छोटी वेलची टाकते इथे, लवंग मिरे सुद्धा टाकून घेते आणि परत एकदा परतून घ्यायचं। हे तमालपत्र, दालचिनी आणि मोठी वेलची ही टाकलेली नाहीये, ती आपण परतवताना टाकून घ्यायचं, ग्रेव्ही परतवताना। हा मसाला थोडासा परतवून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आता हा परतवलेला सगळा मसाला आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे। आता मी इथे पनीरचे चौकोनी तुकडे करून घेते असे। हे बघा, असे सगळे चौकोनी शेपमध्ये तुकडे करून घ्यायचे। आता इथे आपला सगळा पनीर कापून रेडी झालाय। आता मी एका बाउलमध्ये पनीर काढून घेते। आपला पनीर सगळा कापून झाला इथे। आता आपण इथे पनीर परतवून घ्यायचं तुपावर थोडंसं। मी पनीर तुपावरच परतून घेते, तुम्ही तेल सुद्धा टाकू शकता। तूप गरम झालंय, आता मी इथे थोडं थोडं पनीर टाकून घेते कढईत। आपलं पनीर आता इथे गुलाबी रंगावर तळून झालंय, आता हे काढून घेऊ आपण। आता हे उरलेलं पनीर सुद्धा आपण परतून घ्यायचे तुपावर। पनीर मी सगळं एका प्लेटमध्ये काढून घेतलंय। इथे आपला सगळा मसाला आता थंड झालाय, कारण त्यावेळेस आपण हा मसाला परतून आणि मिक्सरच्या भांड्यात ठेवला होता, तर त्याला मी थंड होऊ दिले आणि थंड झाल्यानंतर आता आपल्याला इथे तो मिक्सरला लावून घ्यायचा आहे। थोडंसं पाणी टाकायचंय आणि परत एकदा दळून घ्यायचंय।
मसाला आता आपला छान बारीक झालाय, काढून घेऊया. आपण थोडंसं आता पनीरमध्ये मीठ टाकून घ्यायचंय आणि ह्यामध्ये थोडंसं वरतून पाणी टाकते मी. असं केल्याने काय होईल, पनीर जे आहे आपलं त्याच्यामध्ये मीठ छान पद्धतीने असं मुरेल आणि हे पाणी आपण वाया नाही जाऊ द्यायचंय. हे आपण नंतर जेव्हा ग्रेव्ही बनवू त्यावेळेस आपण हे पाणी वापरायचंय तिथे. आता आपण इथे मसाला परतून घ्यायचा आहे. मसाला परतवण्यासाठी थोडंसं परत एकदा तूप टाकून घेते मी. आता आपण अख्खी वेलची टाकतोय, दालचिनी टाकतोय आणि तेजपत्ता टाकतोय. हे छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण मसाला परतून घेणार आहोत. आता आपण इथे हे परतून घ्यायचं आहे. यामध्ये मी वरतून थोडीशी हळद टाकते, थोडी लाल मिरची पावडर, थोडा गरम मसाला, धने जिरे पावडर आणि हे आता आपण थोडं 2 मिनिट परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यावर ह्याच्यात आपण हिरवे वाटाणे टाकून घेऊ. थोडं मीठ टाकून घेते मी आणि आता इथे मीठ टाकून परतून घ्यायचंय. थोडंसं पाणी टाकायचंय आणि थोडीशी एक वाफ काढून घ्यायची. आपलं पनीर मिठाच्या पाण्यामध्ये भिजलंय. आता हे मी काढून घेते. पनीर मिठाच्या पाण्यामध्ये भिजवलं ना की ते थोडंसं मऊ पण होतं आणि थोडंसं त्याच्यामध्ये मीठ सुद्धा मुरतं. त्यामुळे मी हे अशी प्रोसेस करून घेतली आहे. तुम्हाला जर ही प्रोसेस आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. इथे आता सगळं पनीर आपण काढून घेतलंय आणि आता हे जे काही पाणी उरलं आहे ते मी आपल्या ग्रेव्हीमध्ये वापरणार आहे. तर आता आपण इथे झाकण काढून घ्यायचं आहे. आता बघूया आपले वाटाणे शिजलेत का. आपले वाटाणे इथे शिजलेत. आता इथे आपण जे पनीर मधलं पाणी काढलं होतं ते आपण इथे टाकून घ्यायचंय. आपण आता इथे पनीर टाकून घेऊया. आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकून घ्यायची. परत एकदा वाफ काढून घ्यायची. आपलं वाटाणा पनीर तयार झालं इथे. तर आता आपण वाटाणा पनीर हा एका बाउलमध्ये काढून घेऊ. फायनली इथे आपला शाही मटार पनीर मसाला तयार झालाय. ह्या शाही मटार पनीर मसाल्याला खूप छान असा रंग आलाय. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटते ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.